जय श्रीराम जय श्री महाकाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा नवीन ब्लॉग असा आहे की मी जाणार आहे परेल वर्कशॉपला. परेल वर्कशॉपला आज पण अखनीचं काम आहे, तर मी अखनीचा ब्लॉग बनवणार आहे. तर आपला भाऊ प्रेमांनाच बनवणार आहे अखनीसुद्धा. तर जाऊया आणि तुम्हाला तिकडे जाऊन मी मंडळाचं नाव दाखवतो. आता मी सध्या चाललो आहे माझ्या बँडचा क्लास घ्यायला, तर तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. थोडेसे क्लिप्स तिकडे टाकेन, जर नाही टाकले तर डायरेक्ट तुम्हाला परेल वर्कशॉपलाच भेटेन. चला बाय. सो आता माझा फायनली क्लास वगैरे घेऊन झाला आहे. तर क्लास वगैरे घेऊन जर झाला तर मी निघतो डायरेक्ट परेलला. मग तुम्हाला परेलला जाऊन भेटतो मी. तर चला बाय बाय. मी पोहोचलेलो फायनली परेल वर्कशॉपच्या बाहेर. तर मी जातो आतमध्ये आणि मग तुम्हाला भेटतो. तुम्हाला सांगितलं फायनली मी आतमध्ये आलो आहे. आतमध्ये आल्याच हे बघा आपला भाऊ प्रभावला शेडिंग करत होता. आणि हे बघा इथे मूर्ती बनते, हाच तो. गुलाबात गीतानगरचा सम्राट म्हणजे अखनी देखील आपला भाऊ प्रेमांनाच बनवतो आहे. तर तुम्हाला प्रॉपर मी डॉक्युमेंटरी किंवा प्रेमलामध्ये तर विचारू नाही शकत, कारण जरा गडबडीत आहे. बघू त्याच्याशी नंतर जर बोलायला जमलं तर बोलू. सध्या तुम्ही
बनवून झालं आहे. आता आपण थोडंसं प्रेम अण्णाशी बोलू, त्यानंतर तुम्हाला मी फायनल लुक दाखवतो. चला बोलू आता अण्णाशी जरा. तर आता जसं की तुम्ही बघितलंच असेल, गीतानगरचा सम्राट याची आखणी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. तर आपण आता प्रेम अण्णा त्याच्या एरियाचीच मूर्ती आहे, त्याच्या स्वतःच्या एरियाची, तर त्याला काय आणि कसं वाटतं आहे विचारू. सो अण्णा, आपको आपके एरिया की मूर्ति बना के कैसा लग रहा है? अरे बहुत मस्त, अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. मतलब हर साल मैं ही बनाता हूँ, तो ये साल थोड़ा सा यूनिक चीज़ किया है. बहुत मज़ा आ रहा था मतलब करने के लिए. खुद का मंडल का काम करने के लिए तो बहुत अलग ही फील होता है. तो अभी मेरे मंडल वाले लोग भी आए, तो लोग भी बहुत खुश हुए. तो मतलब मैं हाथ लगाएगा तो उन लोगों को बहुत अच्छा लगता है कि मतलब उन लोगों को मानना है कि भाई हाँ भाई मेरा बंदा करता है, तो एक बोलते हैं ना, एक भरोसा, एक चीज़ रहता है कि काम अच्छे से होएगा. बहुत मस्त हुआ है और उन लोग को भी बहुत बहुत अच्छा लगा, बहुत खुश है. तर तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, बट ही जी मूर्ती आहे त्या मूर्तीचा स्केच आर्टिस्टसुद्धा आपला प्रेम अण्णाच आहे. तर प्रेम अण्णाला विचारू त्याबद्दल, म्हणजे ती स्टोरी काय आहे आणि कशी आहे. सो अण्णा, आपको मतलब पहले से आप स्केच देते आ रहे हो कि अभी ये साल आपने स्केच दिया और वो एक्सेप्ट भी हो गया डायरेक्ट? नहीं मतलब पहला मेरे मंडल वाले लोग पहला स्केच वगैरह कुछ नहीं लेते थे. मतलब उन लोगों को सजेशन दिया ही मैंने कि भाई अपन स्केच वाला अपन निकालेंगे मार्केट में, अपना भी कुछ अलग करेंगे, मार्केट में आएंगे, कुछ नाम करेंगे. तब स्केच वाला बोलेगा तो मैं उन लोगों को दिया ना, पहली बार स्केच दिया था तो सबसे पहला मूर्ति बना अरुंधति के पास, दादा के पास ही बना सबसे पहला. और अच्छा भी गए साल देखे रह गए तुम लोग ने जय मल्हार का, जो पीछे का जो प्रबल वगैरह था, बहुत अच्छा था मूर्ति. तो उसके वजह से चालू हो गया हम लोग का स्केच वगैरह बनाना. अभी ये लोग का दूसरा साल है स्केच का मूर्ति, तो लोग भी एकदम बोलते हैं ना, जो मैं बोलेगा वो लोग डन कर देते. ऐसा नहीं कि भाई तू दूसरा बता तीसरा बता, ऐसा नहीं करते. बट जो मैं सजेशन देता हूँ वही डन करते हैं लोग. वो मेरे को बहुत अच्छा लगता है उन लोग के लिए. तर आजसाठी मी एवढंच ठेवणार, कारण व्हिडिओमध्ये पण बोलता नाही आलं, कारण थोडीशी जागा थोडीशी एकदम कंजेस्टेड होती, क्लमझी होती, म्हणून मी जास्त काही फक्त शूट केलं. मी बोलायला तर भेटलं नाही. तर आता ह्याच्यापुढे बघू आता कोणता व्हिडिओ भेटेल परत काढायला. तर ठीक आहे, आता ह्यासाठी आणि ह्या आजपुरतं एवढंच ठेवतो. तुमची विदा घेतो. चला बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. आता जसं की तुम्ही पाहिलंच असेल, सगळं झालं आहे, अखनी झाली आहे, सगळं करून झालं आहे पूर्णपणे. तुम्ही ऐकलंच असाल अण्णा काय बोलला काय नाही. तर मला ह्या व्हिडिओमध्ये एवढं तर काय त्याच्याशी बोलता नाही आलं, कारण जागा पण नव्हती तशी आणि काहीच नव्हतं. पण ठीक आहे, तरी मी ॲडजस्ट करून बनवली आहे तुमच्यासाठी व्हिडिओ. तर आता ह्याच्यापुढे कोणता येईल व्हिडिओ ते नाही माहिती, बट आता तुम्हाला मी फायनल लुक दाखवतो. तर बघा फायनल लुक.